आता पाहूया टॉप 9 पावसाच्या बातम्या। राज्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाच्या विश्रांतीचा अंदाज, तर किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। सांगलीमध्ये वाळवा तालुक्यामधल्या कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, खबरदारी म्हणून नागरिकांचं स्थलांतर। गोंदियातील इटियाडोह धरण 100% भरलं, इटियाडोह धरणाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते जलपूजन। सांगलीमधील कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ, कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली, नदीची पाणी पातळी 40 फुटांवर। कोल्हापूर शहरामध्ये पुराचा धोका वाढला, 11 राज्य मार्ग आणि 37 प्रमुख जिल्हा मार्ग बंद, 46 मार्गांवरील एसटीची सेवा पूर्णपणे बंद, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। कोल्हापूरला पुराचा वेढा, कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडी गावाजवळ पुराचं पाणी, एनडीआरएफ पथकाकडून पूर स्थितीची पाहणी। कोल्हापूरच्या कुरुंदवाडी नृसिंहवाडीमध्ये पुराचं पाणी, शिरोळमधील 60 गावं, 2 शहरांना महापुराचा फटका, पूरग्रस्तांचं स्थलांतर सुरू। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट, रायगडमध्ये पूर ओसरल्यानंतर 1,500 लोकांचं स्थलांतर, तर 50 पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित। भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामध्ये घट, धरणातून 46,795 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग।